प्रॉब्लेम सेट 2 मधलं 7th नंबरचा प्रॉब्लेम आहे, स्टारचा प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे 7th नंबरचा काय करायचं आहे प्रॉब्लेममध्ये बघा. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 times the BC. If AB is equal to 6 cm, find AB. Actually काय सांगितलं आहे बघा. ट्रायंगल ABC is an equilateral triangle. म्हणजे या ठिकाणी हा एक ट्रायंगल जो आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ABC. ठीक आहे, A B and C. दूसरी कंडिशन सांगितली ना, पॉइंट P is on base BC such that, म्हणजे here the point P lies on the base BC such that is PC is equal to 1/3 times the BC. म्हणजे पॉइंट P BC वर अशा पद्धतीने आहे की PC ची लेंथ ही BC च्या 1/3 आहे, म्हणजे 1/3 टाइम्स द PC. म्हणजे इनडायरेक्ट तुम्हाला असं म्हणता येईल थ्राइस PC is equal to BC. म्हणजे P ची पोझिशन इथे कुठेतरी असली पाहिजे. लेट्स सपोज हियर इज अ पॉइंट P which divide the BC in 3 congruent parts. ठीक, पहा त्याला मी जॉइन करून टाकतो. हियर त्यानंतर AB दिलेला आहे 6 सेंटीमीटर. सोल्यूशन इथून स्टार्ट करतो बघा. AB is equal to 6 सेंटीमीटर. त्यानंतर हे गिवन आहे that is PC is equal to 1/3 BC. तर काय फाइंड आउट करायचं आहे मला? AB फाइंड आउट करायचा. इथे फाइंड AB. ठीक आहे, ही गोष्ट मला फाइंड आउट करायची. ठीक आहे, आता हे फाइंड आउट करण्यासाठी एक इथे लहानसं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. विदाउट कन्स्ट्रक्शन वी कॅनॉट सॉल्व. तर कन्स्ट्रक्शन मध्ये पहा, हियर ड्रॉ AD या ठिकाणी एक B पॉइंट घेतो. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू द BC. म्हणून या ठिकाणी लिहितो मी असं, ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू द BC. ठीक आहे, आता या ठिकाणी ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ट्रायंगल आपण याला पहिले फिगरवर समजून सांगतो की आता आपण कोणत्या प्लॅनिंग नुसार लिहायचं. ट्रायंगल ABC हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे याच्या सर्व साइड कॉन्ग्रुएंट आहे आणि सर्व अँगल हे 60 डिग्रीचे आहे. ठीक आहे, म्हणजे AB जर 6 असेल तर AC सुद्धा 6 झाला आणि हा BC सुद्धा 6 झाला. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर याचा प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा आहे. प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा. आता याला सिम्प्लिफाय करताना जर ट्रायंगल ABC इक्विलॅटर आहे तर हा अँगल 60 डिग्री झाला. हा 60 झाला. आपण AD परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला म्हणजे हा 90 चा. म्हणजे ट्रायंगल ADC हा 30 60 90 डिग्री ट्रायंगल झाला. आणि आपल्याला माहिती आहे 30 60 90 डिग्री ट्रायंगल मध्ये जर एका साइडची लेंथ आपल्याला माहित असेल तर बाकी साइडची लेंथ आपल्याला काढता येते. इथं हायपोटेन्यूस AC ची लेंथ आपल्याला माहिती आहे 6 सेंटीमीटर आहे. आता ट्रायंगल ADC हा 30 60 90 डिग्री प्रूव्ह केल्याबरोबर AD ची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येते बाय पायथागोरस बाय 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. AD ची लेंथ माहित झाली त्यानंतर घ्यायचा ट्रायंगल ADP. ट्रायंगल ADP. आता ट्रायंगल ADP जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, आता AB 6 आहे तर BC सुद्धा 6 आहे. BC 6 आहे, हा 90 डिग्रीचा अँगल तर परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणून BC हे हाफ झाले. आणि अजून एक गिवन आहे कोणतं, PC is equal to 1/3 टाइम्स द BC. याच्यावर आपल्याला PC मिळते. PC मिळाली का DP मिळते. DP आणि AD मिळाली त्याच्यावर फायदा झाला. त्याला मी एक कॅल्क्युलेट केली. ठीक आहे, पहा याला सिम्प्लिफाय कसं करायचं एक एक स्टेप करून दाखवतो. या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. पहा हियर इन ट्रायंगल ABC किंवा ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Right? Triangle ABC is equilateral triangle. So therefore I can write here AB is equal to AC is equal to BC.
6 सेंटीमीटर दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर पहा हियर इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. त्याचबरोबर हियर अँगल इन ट्रायंगल ADC ट्रायंगल ADC मध्ये पहा ट्रायंगल ADC मध्ये अँगल C हा 60 डिग्रीचा बिकॉज ऑफ अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याच्यानंतर अँगल ADC हा 90 डिग्रीचा. कंस्ट्रक्शन कसं केलं आहे आपण या ठिकाणी बिकॉज ऑफ द कंस्ट्रक्शन. सो देयरफॉर ट्रायंगल ADC इज 30 60 90 डिग्री ट्रायंगल. म्हणून ट्रायंगल ADC हा कोणता झाला 30 60 90 डिग्री ट्रायंगल झाला. आता बघा 30 60 90 डिग्री ट्रायंगल मध्ये हायपोथेनसची लेंथ आपल्याला मिळाली आणि ही जी साइड आहे AD ही 60 डिग्रीच्या ऑपोजिट आहे आणि आपल्याला माहिती आहे साइड ऑपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स द हायपोथेनस. म्हणून या ठिकाणी लिहितो हियर AD इज इक्वल टू √3/2 टाइम्स द हायपोथेनस AC because of 30 60 90 degree triangle theorem. आता AD किती आहे माहिती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देयरफॉर AD इज इक्वल टू √3/2 मल्टीप्लाइड बाय AC किती आहे ते 6 2 3 are 6. सो AD इज इक्वल टू AD ची लेंथ मिळाली मला 3√3. एक गोष्ट मिळाली AD 3√3 मिळाली. त्याच्यानंतर मला कॅल्क्युलेट करा रिलेशन मेंटेन करायचा आहे म्हणजे DP कॅल्क्युलेट करायचा आहे. DP कशी कॅल्क्युलेट करायची पहा या ठिकाणी. DP कॅल्क्युलेट करताना सगळ्यात पहिले तर BC किती आहे 6 आहे. BC 6 आहे आणि या ठिकाणी PC ची लेंथ आपल्याला दिली आहे. PC किती आहे 1/3 टाइम्स द BC. ओके हियर वी नो that is PC is equal to 1/3 BC, that is the given. Okay, so therefore PC is equal to 1/3 BC. BC किती आहे 6. कशावरून तुम्ही from 1 वरून so 3 2 are 6. so PC is equal to PC ची लेंथ मिळाली 2 म्हणजे बघा हा एवढा पार्ट हा 2 आहे. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर बघा याला कसं सिम्प्लिफाय करा हा DP कसा कॅल्क्युलेट करा. DP कॅल्क्युलेट करताना हियर D हा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या व्हर्टेक्स पासून ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कोणत्याही व्हर्टेक्स पासून अपोजिट साइडवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर हा त्या साइडचे दोन इक्वल पार्ट करत असतो. म्हणजे D हा काय झाला मिड पॉइंट झाला. हियर या ठिकाणी लिहितो हियर D is midpoint. D is midpoint of BC. Again, D हा BC चा midpoint आहे. So therefore I can write here BC is equal to half of BC. So therefore BC ची लेंथ मिळाली किती 1/2 into 6. So BC is equal to that is 3 2 3 are 6. DC ची लेंथ मिळाली मला. आता बघा DC मिळालेला आहे टोटल किती आहे 3. PC किती आहे 2 म्हणजे DP किती होणार 1. कॅल्क्युलेट करू आपण. हियर DC 3 आहे पण DC म्हणजे काय DC इज इक्वल टू DP प्लस PC इज इक्वल टू 3. DC 3 आहे की नाही आणि DC म्हणजे काय DP प्लस PC इज इक्वल टू 3. या ठिकाणी लिहितो DP माहित नाही आणि PC plus PC आहे 2 is equal to 3. So therefore DP is equal to 3 minus 2. So therefore DP is equal to 1. पहा DP ची लेंथ मिळाली 1. झालं. आता पहा here in triangle ADP in triangle ADP मध्ये हा राइट एंगल ट्रायंगल आहे. So by Pythagoras theorem I can write here AP square is equal to AD square plus the DP square. Okay, so therefore AD की लेंथ टाकतो. AD किती आहे 3√3
प्लस dp किती आहे dp1 dp इज इक्वल टू 1 याचा स्क्वेअर होणार आणि 1 चा स्क्वेअर होणार ओके 3 रूट 3 चा स्क्वेअर 9 रूट 3 चा स्क्वेअर 3 प्लस 1 चा स्क्वेअर 1 9 3 चा 27 प्लस 1 that is equal to 28 so ap square is equal to 28 by adding up कशाची व्हॅल्यू मिळेल मला ap square is equal to 28 so ap is equal to taking square root on both sides so ap is equal to root 28 so therefore ap is equal to 28 चे फॅक्टर काढतो 784 4 root च्या 12 so ap is equal to 4 root च्या 12 म्हणजे 2 root 7 so ap is equal to 2 root 7 okay तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे स्टार प्रॉब्लेम आहे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम